चला सर्व संघांना विनंती असेल आपण थोडं लाईन अप करायचं आहे व्यासपीठावर. व्यासपीठासमोर आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. ससेगाव, गवळेवाडी, चिखलवाडी आणि अंबार्डे संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. चला चारही टीम्सना विनंती असेल आपण लाईन अप करायचं. विनंती असेल गवळेवाडी, ससेगाव, अंबर्डे, त्याचबरोबर चिखलवाडी.
पहिला सेमीफायनल आपण पाहिलात, जयनुमान क्रिकेट क्लब ससेगाव विपक्ष RKCC चिखलवाडी, आणि या सामन्याचा सामनावीर सुपरस्टार सुशांत आपे आहे. या पहिल्या सेमीफायनलचा सामनावीर यायचा आहे सुशांत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून लाभली. त्याचं देखील सुशांतचं देखील विशेष कौतुक आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या सेमीफायनलचा आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. दुसरा सेमीफायनल अंबर्डे आणि गवळेवाडी. नक्कीच अंबर्डे आणि गवळेवाडी संघामध्ये दुसरा सेमीफायनल आपण पाहिलात, आणि झुंजार केळी ज्याच्या बॅट मधून आले 37 धावांची असा सूरज निकम ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. फायनलचा सामना आपण नक्कीच हाय व्होल्टेज सामना पाहिला. एका बाजूने श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे तर एका बाजूने RKCC चिखलवाडी. नक्कीच RKCC चिखलवाडी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल तेवढं कमीच आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. नक्कीच 2 धावा आणि 2 विकेट नक्कीच अर्जित केल्यात. दिनेश केदल आहे मॅन ऑफ द मॅच फायनलचा. नक्कीच 2 धावा खर्च केल्याने 2 विकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या माध्यमातून दिनेश आहेत मॅन ऑफ द मॅच. आणि येळवणजुगाई आणि अंबाडे या 2 संघामध्ये सामना झाला होता. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना. त्या सामन्याचा सामनावीर आहे ज्याच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार 2 चौकार अशा धावा आपल्याला पाहायला मिळतात. साहिल चोगले आहे मॅन ऑफ द मॅच. चला साहिल यायचा आहे. चला नक्कीच इथे मात्र आपला पुरस्कार इथं बक्षीस आपल्याला दिलंय गणेशसाठी. नक्कीच कौतुक करावं लागेल साहिल. याचं मन मोठं आहे, माणसं मोठी आहेत, आणि याचंच उत्तम उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गणेशसाठी हे बक्षीस नक्कीच केलंय, सुपूर्द केलंय साहिल याने. नक्कीच अंडर 23चा खेळाडू असला तरी मोठं मन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया आपण वैयक्तिक बक्षिसाकडे. या स्पर्धेतील नक्कीच पहिल्यांदा कौतुक करावं लागेल शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धा खेळवल्या जातात. त्यांच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म शाहूवाडी तालुकाच्या खेळाडूंना इथे निर्माण करून देण्याचं काम शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने केलं. तसेच कौतुक करावं लागेल आई जुगाई देवी स्पोर्ट्स सावर्डे बुद्रुक यांचं एक सुंदर आयोजन. नक्कीच ते आयोजन सगळ्यांना आवडलं असेल तर सगळं व्यवस्थापन कमिटीसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आयोजन टीमची सूचना आहे. इथे मुंबई पोलीस दिनेश केतल यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिनेश केतल साहेब आपण यायचं आहे. व्यवस्थापन कमिटीच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिनेश केतल यांचा विशेष सन्मान. नक्कीच मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. अखंड महाराष्ट्राची मुंबईची सेवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, आणि ते सेवा आज क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. आयोजन टीम व्यवस्थापन कमिटी यांच्याकडून यांचा शुभ हस्ते यांचा विशेष सन्मान या ठिकाणी दिनेश केतल यांचा आपण पाहायला मिळतोय. चला आयोजन टीम जाऊया वैयक्तिक बक्षीस. नक्कीच पुन्हा एकदा आयोजन टीमचं देखील कौतुक करावं लागेल. सुंदर असं सुंदर नियोजन, तितकं सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर अशा ट्रॉफ्या देखील ठेवल्यात त्यांनी, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आपण जातोय वैयक्तिक बक्षिसांकडे. पहिलं बक्षीस वैयक्तिक बेस्ट क्षेत्ररक्षक. नक्कीच सगळ्यांना माहीत आहे दिवसभरात 4 झेल मी स्वतः पाहिलेत, आणि
त्याचं क्षेत्ररक्षण मला स्वतःला चांगलं आवडलंय, लेकिन एक झेल ड्रॉप झाला. असा मॅन फ्रॉम गवळेवाडी कल्पेश आहे बेस्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करतो अंकुश कांबळे साहेब यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कल्पेशला द्यायचं आहे बेस्ट क्षेत्ररक्षक ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कल्पेश. नेक्स्ट बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज. आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलं नक्की शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा, आपल्या गावाच्या नावाचा डंका या ठिकाणी वाजवलाय. भरपूर दिवसानंतर स्पर्धेत क्रिकेटमध्ये त्यांचं आगमन झालंय. पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 31 धावा, नंतर थोडी निराशाजनक कामगिरी राहिली. अशा टोटल 71 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्यात असे प्रशांत सोने ठरलेत या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय अनिल लुगडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कृत करायचा आहे मॅन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट प्रशांत सोने. इथं टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच थोडी निराशाजनक कामगिरी राहिली प्रशांत यांची, मात्र खचून नाही जायचं. संघर्षाचं मैदान आहे, संघर्ष करत राहायचा आहे. एक वेळ नक्कीच तुमचा येईल. पुढचं वैयक्तिक बक्षीस उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलरच्या यादीमध्ये 2 नावं होती आणि या 2 नावाने नक्कीच आपल्या नावाचा, आपल्या गावाचं नाव, नक्कीच गावाच्या नावाचा डंका इथे मात्र वाजवलाय. 5 विकेट दोन्ही खेळाडूंच्या नावावर आहेत. मात्र धावांचा विचार केला तर 34 धावा खर्च केल्यात असा सुहास केतल ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सुहास केतल 5 विकेट आणि 34 धावा. नक्कीच 5 विकेट साहिलच्या देखील आहेत, मात्र तब्बल 42 धावा त्यांनी खर्च केल्यात या टुर्नामेंट मध्ये. त्यामुळे हे बक्षीस जात आहे सुहास साठी. राम बेडसे साहेब आपण देखील यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्यात येईल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जातोय सुहास केतल मॅन फ्रॉम चिकलवाडी. यानंतर लगेचच 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी टॉस केला जाईल. यायचं आहे ससेगाव आणि गवळेवाडी संघाचे संघनायक. आपण यायचं आहे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी. आपण इथे नाणेफेक करतोय. चला सुरेश लुगडे साहेबांच्या हस्ते एक दिलदार व्यक्तिमत्व अष्टपैलू खेळाडू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा टॉस केला जाईल. ससेगाव संघटनाला या 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. चला जाऊया बक्षिसांकडे. 4र्थ क्रमांकाचं बक्षीस जात आहे RCC गवळेवाडी संघ. चला गवळेवाडी संघनायक सर्व खेळाडू यायचा आहे. नक्कीच या स्पर्धेत आपली थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली. नक्कीच एकच सांगेल, खचून जायचं नाहीये. पुन्हा एकदा सांगेल, संघर्षाचं मैदान आहे आणि संघर्ष करत राहायचा आहे. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय विष्णू खोत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. यांच्या शुभ हस्ते हे 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. RCC गवळेवाडी संघ ठरलाय या स्पर्धेतील 4र्थ क्रमांकाचा मानकरी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. चिकलवाडी संघ, आंबाडे संघ, गवळेवाडी संघ आपण देखील यायचं आहे. सन्माननीय आदरणीय विष्णू खोत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय 4र्थ क्रमांकाचं बक्षीस जात आहे RCC गवळेवाडी संघ. नक्कीच या स्पर्धेसाठी सकाळच्या सत्रापासून सुंदर अशी कामगिरी, सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी यांच्या माध्यमातून राहिले.
नक्कीच बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक देखील त्या संघासाठी गेलंय असा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव. कॉंग्रॅच्युलेशन्स जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव यायचं आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. आरसीसी गवळेवाडी संघ, गवळेवाडी संघाला देखील विनंती असेल आपण थोडंसं लाईनअप करायचं आहे. गवळेवाडी संघ मी विनंती करतो. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आपल्याला लाभलेलं अशोक किटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस देतोय. अशोक किटे साहेब यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव. अशोक किटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव संघ. टाळ्या वाजवायच्या आहेत. ससेगाव संघासाठी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच प्रशांत साहेब आपण थांबायचं आहे 2 मिनिटं. या आयोजनांबद्दल असोसिएशन बद्दल भरपूर दिवसांना आपलं क्रिकेटमधलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगली कामगिरी त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच या असोसिएशन बद्दल आयोजकांच्या बद्दल आणि या येणाऱ्या युवा खेळाडूंसाठी काय संदेश द्याल? प्रथमतः आयोजन केलेलं त्यांचं खूप खूप अभिनंदन की वेळेमध्ये सगळ्या स्पर्धा पूर्ण पार केल्या त्यांनी. त्यानंतर फायनल सेमीफायनलला जे टीम होते ते सगळे एकदम चांगले टीम होते. आम्ही आज पहिली मॅच खेळलो टुर्नामेंट, त्यामध्ये पण आम्ही थोडा प्रयत्न केला आणि 3रा नंबर आला. त्यानंतर आयोजन वगैरे सगळं व्यवस्थित. युवा पिढीला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही असंच पुढे खेळत राहा. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ नक्कीच थोडीशी निराशाजनक कामगिरी फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये. या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स अंबर्डे संघ. टाळ्या वाजवायच्या आहेत अंबर्डे संघासाठी. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. त्यांचं देखील विशेष कौतुक. मी विनंती करतो द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले तुषार रवंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. तुषार रवंदे साहेब चला तुषार रवंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सेकंड क्रमांकाचं बक्षीस 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय आपण. थोडंसं लाईनअप मध्ये राहायचं आहे. विनंती असेल आपल्याला मेडल देखील आहे. दुर्वा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला मेडल्स लाभलेले आहेत. गवळेवाडी संघ थोडंसं विनंती असेल. अजून एक वैयक्तिक बक्षीस देखील आहे तुषार रवंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघ. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत अंबर्डे संघासाठी. नक्कीच फाईट, चांगली फाईट अंबर्डे संघाने चिखलवाडी संघाला दिले. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला या चला या ठिकाणी मेडल सेरेमनी आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि द्वितीय क्रमांकासाठी देखील मेडल दुर्वार स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. विशेष कौतुक करावं लागेल गवळेवाडी संघ. पुन्हा एकदा विनंती असेल आपल्याला आपण यायचं आहे. थोडासा वेळ, थोडासा फक्त 10 मिनिटं घेईल. नक्कीच अंबाडे संघ नक्कीच एक मातब्बर संघ आहे. त्यांच्या माध्यमातून देखील चांगले खेळ आपल्याला पाहायला मिळालेत. आज मात्र थोडी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. यानंतर आपण लगेचच जातोय वैयक्तिक बक्षीस.
चला सुंदर छायाचित्र टिपले जातील. डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल आंबर्डे संघाचं देखील. चांगली फाईट त्यांच्या माध्यमातून लाभली. चला डीजे वाले आपण देखील यायचं आहे. यानंतर आपण लगेच देतोय वैयक्तिक बक्षीस प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. चला आंबाडी संघ आपण देखील लाईनअप करायचं आहे. थोडं विनंती असेल, आयोजन टीमला विनंती सहकार्य करायचं आहे. आंबाडी संघ या ठिकाणी आपण देतोय मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या बॅट मधून तब्बल 66 धावा आणि गोलंदाजीच्या माध्यमातून 2 विकेट आल्यात, असा या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय. मॅन फ्रॉम चिखलवाडी सुशांत आपे ठरलाय मॅन प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. चला मी विनंती करतो सुधीर कांबळे साहेब यांच्या शुभार्थे या ठिकाणी प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब आपण द्यायचा आहे. नक्कीच महाराष्ट्र पोलीस कार्यरत सन्माननीय आदरणीय सुधीरजी कांबळे साहेब यांच्या शुभार्थे आपण देतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सुशांत आपे. चला आंबाडे संघ थोडस 5 मिनिटं आपल्यासाठी. बाकीचे संघ तयार आहेत, उभे आहेत, आपण देखील त्यांच्यासाठी तयार उभे राहायचं आहे. आणि या स्पर्धेचा महाविजेता चॅम्पियन संघ ठरलाय RKCC चिखलवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन RKCC चिखलवाडी संघ. मी विनंती करतो आमचे आदरणीय सन्माननीय शिवसेना संपर्क प्रमुख शाहूवाडी तालुका आनंद सकाराम बेडसाहेब यांच्या शुभ हस्ते. चला डीजे वाले कुठे असतील लगेच यायचा. RKCC चिखलवाडी संघ ठरलाय या स्पर्धेचा महा अंतिम विजेता. त्याला व्यवस्थापन कमिटी आपल्याला देखील विनंती असेल, नक्कीच बेडसे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय RKCC चिखलवाडी संघाला. त्याला टीमला विनंती असेल गवळेवाडी आंबाडे संघ थोडासा वेळ द्यायचा, 2च मिनिटं. प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख पाहुण्यांचा मनोगत या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच चला साहेबांना देखील घ्यायचं आहे. साहेब यायचं आहे फोटोमध्ये. चला फोटो सेशन होत राहील. चिखलवाडी संघ फोटो सेशन होत राहील. चिखलवाडी संघाने देखील लाईनअप करायचं आहे. 2 मिनिटांसाठी थोडं लाईनअप करा. सर्व संघांना विनंती असेल थोडंसं लाईनअप करायचं आहे. आणि यानंतर आपण सरांना बोलवतोय. आनंद सकाराम बेडसे साहेब शिवसेना संपर्क प्रमुख शाहूवाडी तालुका. नक्कीच आई जोगाईदेवी स्पोर्ट्स सावडे बुद्रुक आयोजकांच्या माध्यमातून आई जोगाईदेवी चषक 2024 हे आयोजन, सुंदर असं आयोजन आपण पाहिलं. काय सांगाल आयोजनाबद्दल, असोसिएशन बद्दल काय सांगाल आणि खेळाडूंना काय आपण संदेश द्याल? आजच्या या खेळाचे आयोजक आई जुगाईदेवी स्पोर्ट्स क्लब सावडे बुद्रुक, आई जुगाईदेवी चषक 2024 या संघाचं मी आता थोडंसं मी वर्णन करू इच्छितो. मी आता 2 टीमचं खेळ बघितला, एकदम अतिशय सुंदर असं मुलं आपल्या खेळतात आणि आम्हाला वाटतं की आम्ही कुठेतरी कमी पडतोय. त्या मुलांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडतो. आमच्या तालुक्यातले नेते असतील किंवा अजून राजकीय पुढारी कोणी असतील किंवा मंत्री असतील, आम्ही कुठेतरी या मुलांना प्लॅटफॉर्म द्यायला कमी पडतो अशी ही खंत मी व्यक्त करतो. आणि विजयी टीमना आणि जे विजयी न झालेल्या सुद्धा टीमना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या आई जुगाई स्पोर्ट्स क्लबच्या सर्व तरुण मंडळ आमचं जे आहे त्या सर्व लोकांचं मी आभार मानतो, कारण त्यांनी खूप असं चांगलं असं नियोजन केलं. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं ऋणी आहे. आणि हा कार्यक्रम मला वाटतं आता संपन्न होईल असं जाहीर करू तुम्ही करणार. तुम्ही धन्यवाद साहेब. या स्पर्धेसाठी आपण विशेष उपस्थिती दाखवली, आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. आणि या स्पर्धेसाठी आमचे
सहमित्र सुरेशजी लुकडे साहेब यांनी या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. आणि आज सुंदर असा भव्य दिव्य आयोजन सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.